पाणी सफा मस्जिद चौकमध्ये जवळपास आलेलं आहे। तसं बघायला गेलं तर थोडं स्लोच आहे, पण पाऊस जास्त असल्याकारणानं पाणी मोहल्ल्यामध्ये बाजारपेठेमध्ये घुसण्याची शक्यता आहे। तसंच नगरपालिकांनी आपल्याला एक होडी दिली नागरिकांच्या रेस्क्यू करण्यासाठी। त्याची जरा परिस्थिती आपण बघूया। म्हणजे नगरपालिकाजवळ आपत्ती व्यवस्थापनाजवळ कशा प्रकारच्या साधन सामग्री आहे। इथं जर एखाद्याला बसवलं लिकेज होल आहे, त्या होलामधून खालून पाणी येऊ शकतं। अगदी तुटलेल्या परिस्थितीतलं नाही। अशा प्रकारे आपण जर कुणाला वाचवायला गेलो तर त्याच्यामध्ये सर्व होडी उलटू शकते। अशा प्रकारची नगरपालिकेची ही आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था आहे। खेडमध्ये तसेच सततच पुराचं पाणी भरत असतो आणि गेले कित्येक वर्ष अशा प्रकारच्या नादुरुस्त अशा होडी वगैरे नगरपालिकाकडे आहे। नवीन अशा कुठल्याही प्रकारची यंत्रणा आपल्याशी नाही, ही शोकांतिकाची बाब आहे आणि म्हणून याची त्वरित दखल घेण्यात यावी असा या क्षेत्रातल्या खेडवासियांचं नागरिकांचं नगरपालिकेला आवाहन आहे। आता ही जी होडी प्रायव्हेट होडी सन्माननीय खलील जुईकरांची आहे मला वाटतं। तर मी सन्माननीय नवीन आमचे रोगडे साहेब सीओ साहेब यांना विनंती करतो, सर्व माजी नगरसेवक यांनी सुद्धा थोडंफार लक्ष केलं पाहिजे। विविध पक्षांचे पदाधिकारी असतील, फक्त नगरपालिकामध्ये नगरसेवक असल्यानंतरच काम केलं पाहिजे असं काही नाही आहे। लोकांच्यासाठी आपल्याला सदैव तयार असलं पाहिजे। सर्व बाबीची दखल घ्याल अशी माझी अपेक्षाच आहे आणि ते आपण खेडवासी नेहमी करत असतो। थँक्यू।